क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। संगमनेरात अवैध ताडी विक्री केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा, 980 लिटर ताडी जप्त। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध ताडी विक्री करणाऱ्या केंद्रावर मोठी कारवाई केली आहे। महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत 980 लिटर ताडी जप्त करण्यात आली असून सुमारे 35,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। 16 जुलै रोजी अधीक्षक ऋषिकेश इंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक YR सावखेडकर यांच्या पथकाने नाशिक पुणे रोडलगत जाणू स्मृती निवास इमारतीच्या गच्चीवर सुरू असलेल्या अवैध ताडी विक्री केंद्रावर छापा टाकला। या कारवाईत आरोपी आकाश रमेश शिंदे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई दुय्यम निरीक्षक गोकुळ नायकोडी, प्राची देखणे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व जवानांनी केली आहे। विभागाकडून अवैध मद्य विक्री विरोधातील कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, संगमनेर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।